ज्या प्रकारे एकीकडे पाहतो की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी जर आपण पाहायला गेलं तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांच्या अपघाती निधनानंतर महायुतीमध्ये जे उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं त्या जागी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी जी आहे ती मंत्रिपदाची शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची आणि त्या मध्ये पाहायला गेलं तर DGCA कडून खासगी विमान कंपन्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। आता इथून पुढे VIP संस्कृती आणि व्यावसायिक नफा यापेक्षा प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च असेल अशा शब्दात DGCA न फटकारल्याचं पाहायला मिळत आहे। आता ही नियमावली सुद्धा पाहायला मिळते, नवीन नियमावली सुद्धा जाहीर केली आहे। ती नियमावली काय ती सुद्धा पाहून घ्या। कोणत्याही तांत्रिक त्रुटीकडे दुर्लक्ष झाल्यास कंपनीचा परवाना रद्द केला जाईल। विशेष म्हणजे आता केवळ वैमानिकाला दोष न देता कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनालाही म्हणजेच मॅनेजमेंटला कायदेशीररित्या जबाबदार धरले जाईल। ज्याप्रमाणे हॉटेल्सना स्टार रेटिंग असते तसेच आता चार्टर्स कंपन्यांना त्यांच्या सुरक्षा नोंदीनुसार सेफ्टी रँकिंग दिले जाईल। हे रँकिंग सार्वजनिक केले जाईल जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित पर्याय निवडता येईल। खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाड असल्यास उड्डाण रद्द करण्याचा पूर्ण अधिकार वैमानिकाला म्हणजेच पायलटला देण्यात आला आहे। कोणत्याही राजकीय दबाव कंपनीच्या पाहायला गेलं तर दबावाखाली उड्डाण केल्यास कडक कारवाई होईल। प्रत्येक कंपनीला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर विमानाचे वय, त्याच्या देखभालीचा इतिहास म्हणजे मेंटेनन्स हिस्ट्री आणि पायलटचा एकूण अनुभव जाहीर करणे आता बंधनकारक असणार आहे। तसंच अनेकदा कमी दृश्यमानता म्हणजे लो व्हिजिबिलिटी हे विमान अपघातांचे मुख्य कारण ठरत असल्याने सर्व विमानांमध्ये ADS-B आणि रिअल टाइम हवामान अपडेट देणारी यंत्रणा बसवणे हे सुद्धा अनिवार्य। दरम्यान आपण पाहतोय की खराब हवामान आणि या सगळ्यामध्ये खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड असल्यास उड्डाण रद्द करण्याचा पूर्ण अधिकार वैमानिकाला देण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या प्रकरणात ऐनवेळी वैमानिक बदलल्याच्या चर्चा होत्या, त्या पार्श्वभूमीवर आता पायलट रोस्टरमध्ये शेवटच्या क्षणी दरम्यान जर आपण पाहिली तर अनेक नियमावली ही DGCA कडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि या नियमावलीमध्ये जर पाहायला गेलं तर सर्वपणे DGCA कडून जे ते विमान कंपन्यांना जे ते फटकारल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूनंतर खरं तर अनेक घडामोडी सुद्धा समोर येताना पाहायला मिळत आहेत।